रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू राम राजेश्वराचार्य माऊली महाराज यांना अज्ञात व्यक्तीकडून निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे। या पत्रामध्ये आप जो अयोध्या अयोध्या कर रहे हो वह आपको महंगा पड़ेगा, आज नहीं तो कल कुछ दिनों में आपका अंत निश्चित है, अशा प्रकारची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली। या प्रकरणी राम राजेश्वराचार्य माऊली सरकार यांच्या भक्तांच्या वतीने पुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तसेच पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी व राम राजेश्वर माऊली सरकार यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। आपल्याला माहीतच असेल की सध्या भारतभर राममय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अयोध्येला श्री रुक्मिणी विदर्भ पीठाचे जगद्गुरू श्री राम राजेश्वराचार्यजी महाराज आमचे सर्वांचे श्रद्धास्थान यांना पण एक 8-15 दिवसा अगोदरच ते रामानंद त्याच्या मुख्य असल्यामुळं त्यांना प्रथम तिथे VIP म्हणून बोलण्यात आलेलं आहे। आम्ही सर्व भक्तगण भारतातले म्हणा किंवा महाराष्ट्रातले म्हणा किंवा विदर्भातले म्हणा आम्ही स्वामीजींच्या गावागावात कशी जल्लोषात त्यांचं स्वागत होईल आणि आपले प्रतिनिधी तिथं जातात तर अमरावती जिल्ह्यातील विदर्भातील सर्व लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अशातच कोणीतरी त्या दुधात खळा टाकावा असा हा प्रकार घडलेला आहे। कालच आमची मी श्री रुक्मिणी विदर्भ पीठाचा अध्यक्ष आहे सुरेश पाटील। काल आमची मानसिक बैठक असताना एका कोपऱ्यात एक चिठ्ठी एका पाकिटमध्ये बंद पाकिटमध्ये आमच्याच काही लोकांच्या निर्देशात आले की ही चिठ्ठी खाली कशी पडून आहे ते उघडले असता त्यात स्वामीजींना जगद्गुरू राजेश्वर माऊली सरकारांना धमकी दिली गेली आहे। त्यात असं म्हटलं आहे की तुम्ही राजकारण MP मध्ये करता आणि भारतातल्या हिंदूंना तुम्ही उस्कवता, ते जगद्गुरू आहे, श्रद्धास्थान आहे हिंदुस्थानाचं, हिंदू लोकांचं श्रद्धास्थान आहे। त्याच्यानंतर आम्ही काल झाल्यानंतर आज सर्व ट्रस्टी सर्व भक्त अमरावती जिल्ह्यातले आमच्या पाठीमागे सर्व उभे आहे, सर्व ट्रस्टी आहे, सर्व भक्त आहे। आम्ही आज SP साहेबांना भेटायला आलो पण ते SP साहेब भेटले नाही। ठोसर साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलं। आम्ही त्यांना एकच विनंती केली आहे की जगद्गुरू राम राजेश्वराचार्य महाराज जे पीठाधीश्वर आहे ते अयोध्येच्या मार्गाने जात आहे तर त्यांना ताबडतोब पोलीस संरक्षण द्यावं शासनाच्या माध्यमातून। तसेच विदर्भातील किंवा अमरावतीतील इतरही साधू संतांना कुठल्या माध्यमातून डिवसल्या जाते, त्रास दिला जाते तर त्यांनाही कुठंतरी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे ह्याची मागणी आम्ही आज केलेली आहे।